आज जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थनगर या ठिकाणी मी विकी सदा फुले सामाजिक कार्यकर्ता आमची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला सर्व माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगायचा विषय म्हणजे या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून होतो, परंतु प्राध्यापक राम शिंदे साहेब जे महाराष्ट्र विधान परिषद सभापती आहेत त्यांनी मला या ठिकाणी फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असल्याने दलित समाजावर अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात मी आवाज उठवतो, आंदोलन करतो, मोर्चे काढतो। नान्नज प्रकरणात साळवे कुटुंबियाच्या हल्ल्याच्या नंतर मी जामखेड शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व केलं। त्या मनाशी त्याचा राग धरून प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी मला अचानक तिकीट नाकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी आयात केला आणि त्याला तिकीट दिलं। हा माझ्यावर या ठिकाणी घात या ठिकाणी शिंदे साहेबांनी केला आहे। कारण त्यांना मागण्याचा अधिकार म्हणजे त्यांना 2024ला मी दलित एल्गार मेळावा घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला। ते म्हणतायत की फक्त मेळावा घेतला, यांनी काम मतदान केलं नाही। अहो मी काही शहरापुरता मर्यादित नाही, या जामखेड तालुक्यातील वाड्या वस्त्या तांड्यावरील माझे सर्व कार्यकर्ते आहेत, मित्रपरिवार आहेत। अहो तुम्हाला जर आम्ही पाठिंबा दिला नसतं तर तुम्ही 1200-1250 मताच्या फरकाने तुमचा पराभव झाला नसता। ही ताकद आमची, आता ही तुम्हाला ताकद नंतर कळेलच। परंतु ह्या गोष्टीत आम्हाला दुःख वाटतं की आम्हाला डावलल्याचं, ह्याचा पश्चाताप आम्हाला या ठिकाणी होतोय। पण इथून पुढे मी सर्वांना या ठिकाणी 1 ते 12 प्रभागातील मतदारांना विनंती करतो की जो फुलेशाहू आंबेडकरी विचाराचा असेल, जो होतकरू असेल, नगर परिषदेमध्ये जो गोरगरीब जनतेचं काम करेल अशा योग्य उमेदवारांना नगराध्यक्षासहित मतदान करावे, अशीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। आणि आम्हाला आता या ठिकाणी कमळ हे नकोच असा निर्धार आम्ही या बैठकीत केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या उमेदवाराला, योग्य उमेदवाराला आपण या ठिकाणी 1 ते 12 मध्ये काही ताकद असते ती आपण या ठिकाणी सर्व दाखवून देऊ, असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत। जे मतदान आहेत हे मतदान निर्णायक मतदान आहे, याची जाणीव या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे साहेबांना पाहिजे होती, परंतु ती जाणीव त्यांना नाही। त्यांनी एक सच्चा कार्यकर्ता, एक चळवळीतला कार्यकर्त्याला डावलला, याची किंमत त्यांना मोजावं लागेल। सामाजिक काम करत असताना महापुरुषांच्या बाबतीत बी तेच घडलं की थोडा अंतर्गत विरोध प्रत्येक व्यक्तीला असतोच। आम्ही असं म्हणत नाही की सगळा समाज आमच्या बरोबर आहे, पण 80% समाज हा आमच्या बरोबर आहे, हा इतिहास साक्षीला आहे, हे जामखेडकरांना सगळं माहिती आहे। म्हणून ही ताकद आम्ही या ठिकाणी या निवडणुकीत दाखवणार आणि नगराध्यक्ष सहित 1 ते 12 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान कुणी करणार नाही हे मी सर्व समाजाला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। आणि हे नक्कीच ह्याच्यामध्ये अंमलबजावणी होईल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। भारतीय जनता पार्टी आंबेडकर चळवळीत काम करताय, तुम्हाला भारतीय जनता पार्टी स्वीकारणार नाही, परंतु मी त्यांना काही नेत्यांना सांगायचो की नाही, मला प्राध्यापक राम शिंदे साहेबांवर विश्वास आहे, ते नक्कीच माझा स्वीकार करतील। ते बी बहुजनातले एक व्यक्ती आहे असं आमचा या ठिकाणी मानस होता, परंतु आज स्पष्ट या ठिकाणी दिसतंय की त्यांनी आंबेडकरी चळवळ पूर्णपणे सपशेल या ठिकाणी नाकारलेली स्पष्ट या ठिकाणी दिसते। म्हणून आम्ही ही बैठक आयोजित केली। आता आम्हाला कमळाबाई नकोच करून लक्ष द्यायचे, जो फुलेशाहू आंबेडकरी विचाराचा उमेदवार असेल त्यालाच मतदान करायचे। आणि फुलेशाहू आंबेडकर विचाराचा मतदार गेले 12 ते 14 वर्षापासून विकी फुलेशाहू आंबेडकरच्या चळवळीमध्ये काम करतात, संविधानासारखा मोठा कार्यक्रम घेतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या नगर परिषदेमध्ये जर विकी भाऊ सदा फुले निवडून आला तर आपल्याला डोईजड होईल, आपल्या हाताखाली वावरणार नाही, आपण म्हणत तसं वागणार नाही, जनतेला न्याय देईल या अनुषंगाने त्याचं तिकीट बीजेपी मधून डावललेलं आहे। आणि ते तिकीट डावलल्याच्या कारणामुळे संतप्त भीमसैनिक जामखेड तालुका चिडलेला आहे। 1 ते 12 प्रभागामध्ये जबरदस्त काम करून दाखवेल, फुलेशाहू आंबेडकर विचाराच्याच उमेदवाराला मतदान घडवून आणेल अशी मी समस्त जामखेड तालुक्याच्या समस्त जामखेड तालुका भीमसैनिकांच्या वतीने सर्वांना एबी फॉर्म असलेलं एबी फॉर्म जोडलेल्या फॉर्मला काहीतरी छेडछाड झाली, आमचं डायरेक्ट आरोप। आणि दुसरी गोष्ट
आपण या ठिकाणी पक्षाला आपण त्या प्रमुख पक्षाला नाकारलंय, परंतु ज्या प्रभागामध्ये जो योग्य उमेदवार असेल, होतपूर्व असेल, जो नगर परिषद जामखेडचं कामकाज या ठिकाणी